नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. यंदाच्या पावसाचा अंदाज घेता कपाशीची सघन लागवड फायदेशीर राहू शकते हे तर आपण पाहिलं. पण पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी खत देणंही तितकंच आवश्यक असतं. त्यामुळे सघन लागवडीसाठी खत व्यवस्थापन कसं करायचं हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कपाशीसाठी खत व्यवस्थापन करताना आधी माती परीक्षण करूनच खत देण्याचा सल्ला दिला जातो. परंतु ज्यांचं माती परीक्षण राहिलंय त्यांच्यासाठी विद्यापीठाने खतांच्या मात्रा दिल्यात. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की राज्याच्या वेगवेगळ्या विभागानुसार कपाशीसाठी खत व्यवस्थापन बदलत जातं. पण तसंच सघन लागवडीसाठीही ते बदलतं. जसं मराठवाड्यासाठी खतांचं प्रमाण 120 किलो नत्र, 75 किलो स्फुरद, 75 किलो पालाश प्रति हेक्टर द्यायचंय. विदर्भासाठी 90-45-45 म्हणजेच 90 किलो नत्र, 45 किलो स्फुरद आणि 45 किलो पालाश द्यायचंय. आणि मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रासाठी हीच मात्रा 150-75-75 इतकी द्यायची असते. तशी खताची मात्रा नेहमीच्या लागवडीसारखीच आहे, परंतु सघन लागवडीसाठी देताना तिचं नियोजन बदलतं. म्हणजे ही मात्रा आपल्याला विभागून द्यायची असते, पण कशी द्यायची तेही समजून घेऊयात. आता आपण जे नत्र, स्फुरद, पालाश देणार आहोत त्यामध्ये नत्र हे 3 भागात विभागून द्यायचंय. सुरुवातीला पेरणीच्या वेळेस एकाच 3 नत्र म्हणजेच 3 पैकी 1 भाग अख्खा स्फुरद आणि अख्खा पालाश हा बेसल डोस म्हणून आपल्याला द्यायचा आहे. जर जमिनीमध्ये बोरॉनची कमतरता असेल तर पेरणीनंतर 1.5 महिन्याच्या आत 5 किलो बोरॅक्स जमिनीमध्ये द्यायचा आहे. यानंतर दुसरा डोस आपल्याला 40 ते 45 दिवसांनी द्यायचा आहे. त्यामध्ये एकाच 3 नत्र आणि ज्या अन्नद्रव्यांची कमतरता असेल त्यानुसार 25 किलो झिंक सल्फेट किंवा 20 किलो फेरस सल्फेट, 20 किलो मॅग्नेशियम सल्फेट द्यायचे. पण ते देताना लक्षात असू द्या मातीमध्ये पुरेसा ओलावा असायला हवा. यानंतर पेरणीच्या 70 ते 75 दिवसांनी तिसरा डोस द्यायचा आहे. आणि सर्वात शेवटी 90 ते 120 दिवसांनी मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट किंवा 19-19-19 किंवा 13-0-45 हे 2% द्यायचे. म्हणजेच 10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम खत फवारायचे. आता तुमच्यातील काही जण म्हणतील आम्ही तर कपाशीसाठी ठिबक सिंचन लावलंय, मग पाण्यातून खतं कशी द्यायची? काळजी करू नका, तेही सांगते. ठिबक सिंचनातून खतांची मात्रा देताना 125 किलो नत्र, 65 किलो स्फुरद आणि 65 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यायचा आहे. पण या मात्राही आपल्याला विभागून द्यायच्यात. जसं 1 ते 21 दिवसात आपल्याला खतांचं 7 दिवसांच्या अंतराने 3 समान हप्ते द्यायचे आहेत, ज्यामधून आपल्याला एकूण मात्रेच्या 30% नत्र, 22% स्फुरद आणि 10% पालाश द्यायचा आहे. दुसरा डोस आपल्याला 22 ते 66 दिवसांनी द्यायचा आहे. तो आपल्याला पुन्हा 7 दिवसांच्या अंतराने 6 समान भागात द्यायचा आहे. यामधून आपल्याला 25% नत्र, 40% स्फुरद आणि 30% पालाश द्यायचा आहे. यानंतरचा तिसरा डोस आपल्याला पेरणीनंतरच्या 67 ते 77 दिवसांमध्ये द्यायचा आहे, जो समान 2 भागात द्यायचा आहे. यामधून आपल्याला 28% नत्र, 30% स्फुरद आणि 22% पालाश प्रति हेक्टरी द्यायचा आहे. आता येतो खतांचा शेवटचा डोस, जो 78 ते 98 दिवसात द्यायचा आहे. यामध्ये उरलेलं 17% नत्र, 8% स्फुरद आणि 38% पालाश द्यायचे. या सगळ्या मात्रा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्रातील तज्ज्ञ डॉक्टर अरविंद पाडांगळे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन विभागातील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर संजय काकडे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कापूस सुधार प्रकल्पातील कृषी विद्यावेत्ता डॉक्टर नवनाथ मेढे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.